झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राची शूटर राही सरनोबतनं ISSF शूटिंग वर्ल्ड कप मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले। दक्षिण कोरियातील चँगवॉंग इथं सुरू असलेल्या इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशनच्या या वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात तिनं हे गोल्ड मेडल मिळवलंय। दक्षिण कोरियाच्या किम कियांग हिला फायनलमध्ये पराभूत करत तिनं गोल्ड मेडलवर नाव कोरलंय। राही सरनोबत ही महाराष्ट्राची अव्वल शूटर्सपैकी एक प्लेअर असून लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात भारतीय टीममध्ये असलेली एकमेव महाराष्ट्रीय प्लेअर होती। महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी येते। महाराष्ट्राची शूटर राही सरनोबतनं ISSF शूटिंग वर्ल्ड कप मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे। दक्षिण कोरियातील चँगवॉंग इथं सुरू असलेल्या इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशनच्या या वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मीटर्स पिस्तूल प्रकारात तिने हे गोल्ड मेडल मिळवले। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वजित शिंदे आहेत। विश्वजितजी, काय सांगाल ज्या पद्धतीने ही कामगिरी केली आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली? हो, निश्चितच आज महाराष्ट्राची मान उंचावली। आपल्याला राही सरनोबत कडून ऑलिम्पिक्सला अपेक्षा होत्या। आज तिने वर्ल्ड कप मध्ये स्वर्ण पदक मिळवून जगामध्ये आणि ते पण कोरियामध्ये कोरियन नेमबाजांना पराजित केलंय। तुम्ही पाहाल फायनल्स जर पाहिली असेल तर 2 कोरियन नेमबाज होते जे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर लढत होते आणि त्यांना पराजित केलं। चायनाच्या प्रसिद्ध नेमबाजाला पराजित केलं आणि शेवटच्या राऊंड मध्ये तिने 8-6 अशी लढत दिली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्याला सर्वात मोठा फायदा झाला तो आता सुरू झालेल्या नवीन पद्धतीचा, ज्याच्यामध्ये पूर्वीचा सगळा स्कोर नील होतो आणि सगळे जण शून्य होतात आणि फायनल्स मध्ये पुन्हा एकदा फ्रेश सुरुवात होते आणि त्या फ्रेश सुरुवात मध्ये राहीने कुठेच संधी दिली नाही। पहिल्या राऊंड मध्ये ती 1 पॉइंटने मागे होती, पण शेवटच्या राऊंड मध्ये मात्र तिने आपला किलिंग इन्स्टिंक्टचा अगदी सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळालं तिचं आणि स्वर्ण पदक आपल्या हाती आलं। आज खरोखर आपल्या महाराष्ट्राला चांगला सोन्याचा दिवस आहे। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा नक्की विश्वजित, आज महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस आहे। हा सुवर्णवेध तिने घेतलाय। धन्यवाद झी 24 तासशी बोलल्याबद्दल। तर शूटिंग मधल्या नव्या नियमाचा पुरेपूर वापर करत फायदा घेत राहीनं हा सुवर्णवेध घेतलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।